हे पुस्तक आहे रॉबिन शर्मा यांचं 5 AM क्लब. पहाटेला आपलेसे करण्यातून संपूर्ण जीवन उन्नत व समृद्ध होते. प्रकरण पहिले. जीवघेणी कृती. लाभलेल्या या सुंदर, चमकदार आणि तेजस्वी अशा आयुष्याचा शेवट जास्तीत जास्त लवकर कसा करता येईल? एखादं रिव्हॉल्वर डोक्याशी धरावं आणि करावा या जीवघेण्या जीवनाचा शेवट. पण नको. मग पंख्याला दोरी लावून गळफास लावून घेतला तर? नको. मरणाची ही पद्धत तर आता खूपच जुनी झाली. मग हाताची नस कापून घेतली तर? जीवनात गमावलेला अर्थ, मृत्यू शोधण्याची वेळ तिच्यावर येऊन ठेपली होती. अनेकदा एकटेपणात, तुटलेपणात काय करावं हे तिला अगदी कळेनासं झालं होतं. प्रत्येक दिवस तिला अगदी रिकामा रिकामा वाटत होता. मनाला विलक्षण थकवा व कंटाळा यायचा. दुःख सतत इतकं वाटत राहायचं की त्यापेक्षा मरण बरं असं वाटायचं. खिडकीजवळ उभं राहून खालची रहदारी आणि वाहनांचा कोलाहल पाहत जरी ती उभी असली तरी ती आपल्याच विचारात अक्षरशः बुडून गेली होती. तिच्या डोक्यात विचारांचे अक्षरशः काहूर उठले होते. मनाचा पार गोंधळ उडाला होता. खरं तर तिला आता कोणतंच भविष्य उरलं नव्हतं. एकूणच ती विलक्षण, व्यथित, नैराश्यग्रस्त झाली होती. वस्तुतः अगदी शून्यातून, मंदीच्या त्या महालाटेतून तिनं आपल्या कंपनीचं यशस्वी नेतृत्व केलं होतं आणि कंपनीला मोठ्या कष्टाने बाहेर काढलं होतं. नुसतं बाहेरच काढलं असं नाही, तर पार अगदी वैभवाच्या शिखरापर्यंत नेलं होतं. जवळजवळ प्रत्येक समस्येवर तिच्याकडे उत्तर असायचं. पण आता सारंच चित्र पार उलटलं होतं. पूर्वीचा तो दबदबा, तिची हुकूमत, तिचा प्रभाव थेंबभर देखील शिल्लक राहिला नव्हता. इतकंच नव्हे तर अलीकडच्या काळात अनेक मानहानीच्या प्रसंगांना तिला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रतिकूल जीवघेण्या स्थितीगतीला प्रतिसाद कसा द्यावा हेच तिला अगदी कळेनासं झालं. वयाच्या तिशीतच तिची ही अशी दारुण अवस्था झाली होती. अशा जगण्यापेक्षा मरण बरे असे तिला तीव्रतेने वाटू लागलं. अगदी वर्षापूर्वी कॉर्पोरेट जगतातील पर्यावरण खूपच लोभस, संवाददायी आणि कमालीचे आशादायी होते. त्यावेळी तिच्या प्रत्येक कृतीउक्तीची सर्वांकडून दखल घेतली जायची. आजूबाजूचे कर्मचारी, अधिकारी आणि अगदी CEO तिच्या शब्दांची, कृतीउक्तीची दखल घेत तिला विलक्षण आदर करायचे. पण सध्याच्या संचालक मंडळींनी क्षणभर तिच्या मनात आलं की झोपेच्या गोळ्यांची बाटली घशाखाली अगदी रीती करून टाकावी. इतक्यात तिचं लक्ष टेबलावरच्या एका पत्रिकेकडे गेलं. तिच्या आईनं तिच्यासाठी मुद्दामच एका व्यक्तित्व विकास प्रशिक्षण शिबिराची पत्रिका पाठवली होती. क्षणभर तिला हसू आलं. पूर्वी अशा विकास शिबिरांची ती अक्षरशः टिंगल करायची. त्यावेळी तिला वाटायचं की प्रत्येक व्यक्तीच्या आतच ऊर्जेचं मोठं भांडार असतं. बाहेरचा एखादा तथाकथित गुरु वा मार्गदर्शक शोधणं हा निव्वळ मूर्खपणाच आहे. सहजपणे तिने त्या व्यक्तिविकास शिबिराची पत्रिका हातात घेतली. काय करावं? शिबिराला जावं की आहे हे आयुष्य संपवून टाकावं? आता यापैकी एकीची निवड तिला करावीच लागणार होती.